नवी मुंबई महानगरपालिकेचं 2025-26चं बजेट या ठिकाणी सादर झालेलं आहे आणि 5,700 करोड रुपयाचं हे बजेट आहे. आपल्याबरोबर या ठिकाणी डॉक्टर कैलास शिंदे सर आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. आयुक्त आहेत. सर, काय म्हणाल, काय वैशिष्ट्य आहे या बजेटचं? निश्चितपणे जर आज आपण बघितलं असेल की महानगरपालिकेचे 2025-26चे आपण अंदाजपत्रक सादर केले आणि 5,709 कोटी एवढी रक्कम आणि त्याच्याबरोबर 5,684 कोटीचा खर्च, 25 कोटी आपण त्याला शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर केला. याच्यामध्ये प्रामुख्याने बाब जर आपल्याला लक्षात येत असेल तर आपल्याला जे काही पायाभूत सुविधा आहेत त्याच्यामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात भर घातली. जो ऐरोली घनसोलीचा रस्ता आहे, कुर्बेचा ब्रिज आहे आणि आणखीन 1-2-3 अंतर्गत सांडपाड्याच्या जवळचं एक ब्रिज आहे, याच्यावर प्राधान्याने घेतलं. जलस्रोत विकासासाठी, कारण शहराची जी वाढती लोकसंख्या आहे तर आज त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. पुढील 4 ते 5 वर्षापर्यंत जी लोकसंख्या वाढेल तिचं जर पाण्याचं आज नियोजन आपण करू शकलो तर तो आपण त्याचं नियोजन या अर्थसंकल्पामध्ये केलेलं आणि त्यासाठी एक भरीव तरतूद आपण याच्यामध्ये ठेवलेली आहे. आरोग्य सेवेचं आपण ज्यावेळेस बघतो की आरोग्य सेवेमध्ये ज्या काही आपल्याला इन्व्हेस्टिगेशन फार महत्त्वाचे असतात आणि इन्व्हेस्टिगेशन खर्चिक असतात बाहेर नागरिकांना, तर ते इन्व्हेस्टिगेशन आपल्याला MRI असेल, कॅथलॅब असेल, तर ह्या फॅसिलिटीसुद्धा आपल्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आपण तयार करतो. त्याच्या पुढे जाऊन आपण बघितलं असेल तर पशु आज जर असं बघितले तर पेट सगळ्यांच्या घरामध्ये आले, त्यांच्यासाठी एक स्वतंत्र दवाखाना आपण सुरू करतो. त्याच्याबरोबर त्यांच्यासाठी ज्या काय आपल्या सगळ्या शववाहिनी आहेत आणि शवदवाहिनी आहेत ते सुद्धा, म्हणजे तोही त्याच्यामध्ये आहे. आणखीन एक महत्त्वाचा भाग आहे की शिक्षणामध्ये सुद्धा आपण जे टेक्नॉलॉजिकली बेस्ड जे आहेत, कम्प्युटर लॅब्स आहेत, अटल टिंकरिंग लॅब्स आहेत, ह्या त्याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणे याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे. खेळाच्या मध्ये आपण खेळाची चांगली सुविधा दर्जेदार, कारण आपण खेळाडू तयार व्हावे असं म्हणतो, तर खेळाडू तयार होण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास सुद्धा ह्या बजेटमध्ये आपण घेतला. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त लागावी याच्यासाठी शाळेपासूनच NCC सारखं NCCचे कोर्सेस आपण या नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जवळ 3,000 विद्यार्थ्यांचे NCCचे आणि C कॅडेट आपल्याला भविष्यामध्ये मिळतील. एक चांगली आपल्या देशाप्रती प्रेम पण येतं आणि एक स्वयंशिस्त आपल्याला याच्यामधून निश्चित येईल. मला खात्री आहे की हा अर्थसंकल्प जनतेच्या ज्या आकांक्षा पूर्ण करणारा ठरेल. सर, आता नवी मुंबई या शहराची संपूर्णपणे लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसते. पाण्याची आता कुठेतरी गरज भासते, तर आपण नवीन डॅम संदर्भात काय विचार केलाय? निश्चितपणे राज्य शासनाकडे माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली आणि आपले इथे सन्माननीय मंत्री महोदय स्थानिक यांच्यासोबत एक बैठक राज्य शासनाच्या स्तरावर झाली आणि एकूणच हा जो MMR रिजन मधला पाण्याचं नियोजन करण्याबाबत बैठक होती आणि नवी मुंबई महानगरपालिकेसाठी नजीकच्या काळामध्ये जे काही पाणी लागणार आहे तर पातळगंगामध्ये जे वाहून जाणारं पाणी आहे ते पाणी उचलण्याचं नियोजन प्रथम टप्प्यामध्ये केलेलं आहे. भविष्य काळामध्ये आपण आज सिडकोला जे पाणी देतो त्यांचे सिडकोचे यावेळेस स्रोत तयार होतील, ते पाणी सुद्धा आपल्याला उपलब्ध होणार आहे. MIDC क्षेत्राकडून जे पाणी मिळतं त्याच्यामध्ये आपल्याला वाढ होईल. आणि तिसरा जो महत्त्वाचा भाग आहे की भविष्य काळामध्ये पुढल्या 25 वर्षासाठी पोशीर आणि शिलार अशी 2 धरणाचं बांधकाम करण्याचं सुद्धा राज्य शासनाने प्रस्तावित केलेलं आहे. त्याचा निश्चितपणे फायदा एक पूर्ण जलशाश्वत जी आपल्याला राहील या शहरासाठी, याची मला खात्री आहे. सर, नवी मुंबई परिवहन सेवा आहे, मात्र नवी मुंबई परिवहन सेवा स्वतःही असली तरी पनवेल महानगरपालिका आहे किंवा बाजूला एअरपोर्टच्या बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये 3री-4थी मुंबई वसते आणि याची संपूर्ण जबाबदारी आपल्यावरती आहे. त्या अनुषंगाने आपण काय लक्ष दिलं? निश्चितपणे ज्यावेळेस ह्या नागरीकरणाचा विस्तार होत आहे, आपल्याला नैना क्षेत्र आहेत, आज आपण 3rd मुंबईची गोष्ट करतोय, त्याच्याशिवाय पनवेल महानगरपालिका आहे आणि नवी मुंबई महानगरपालिकेचं क्षेत्र सुद्धा काही प्रमाणात वाढलेलं आहे. या सर्व भागांसाठी ना आपल्याला एक सार्वजनिक वाहतूक सेवा करण्यासाठी निश्चितपणे त्याच्यामध्ये आता आम्ही पूर्ण विचार करून सिडको असेल, पनवेल महानगरपालिका असेल यांच्याबरोबर पण एक स्वतंत्र बैठक घेऊन याचा कशा पद्धतीने विस्तार करायचा आणि जो नवीन फ्लीट आहे ते नवीन फ्लीट किती प्रमाणामध्ये आपल्याला वाढवायचं याच्यावर आपण निर्णय घेणार आहोत. सर, पर्यावरणपूरक निर्णय घेण्यामध्ये तुमचा हातखंडा आहे, म्हणून सोलरवरती सुद्धा विशेष लक्ष दिलं तुम्ही? निश्चितपणे आपण सर्व शासकीय इमारती ज्या आहेत म्हणजे त्यांच्यावर सोलर, दवाखाने असतील, शाळा असतील, त्याशिवाय ज्या शासकीय इमारती त्यांच्यावर आपण सोलर करतो. आपला जो मोरबे डॅम आहे त्याच्यामधला जो प्रकल्प आपण बऱ्याच वेळा आपण चर्चा करत आलो, पण तो सोलर प्रकल्प जो आहे, सोलर डॅम याच्यावर करंट सोलर, तेही त्याच्यामध्ये यावर्षी आपण ह्या बजेटमध्ये ठेवलेला आहे. सर, एकीकडे विकासाची कामं आपण करतोय, मग दुसरीकडे एंटरटेनमेंट असेल किंवा मग पर्यटनाच्या बाबतीत सुद्धा आपण लक्ष दिले? निश्चितपणे जर आपल्याला बघितलं असेल तर आपण मरीना आहेत, मँग्रोव्ह पार्क आहे, सुलय देवी आणि गवळी देवचा विकास आहे,
तर ही इव्हन आपण आपला जो ज्वेलअप नवी मुंबई आहे तिथला सुद्धा विकास आपण करतो. ॲक्वेरियम आहेत, म्युझियम आहेत, ह्या सुद्धा गोष्टी आपण या अर्थसंकल्पामध्ये घेतलेल्या आहेत. मला खात्री आहे की निश्चितपणे नागरिकांना लागणाऱ्या ज्या सोयीसुविधा आहेत त्या शहरामध्ये उपलब्ध होतील. तर दुसरं नाट्यगृह उभा होतं नवी मुंबईत. येस, आपलं ऐरोलीचं नाट्यगृह यावर्षी पूर्ण होईल आणि जनतेच्या सेवेसाठी ते आपण लवकरच खुलं करणार आहोत. नक्कीच आपण पाहतो की एकीकडे विकासावरती तर भर देण्यात आलाय, मात्र पर्यटन असेल, नाट्यगृह असतील, या संदर्भात सुद्धा महानगरपालिकेच्या माध्यमातून बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.